महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. कट्टरतावादानं पेटलेले लोक दारात मृत्यू बनून उभे होते. गोध्राजवळच्या साबरमती एक्सप्रेसचे प्रवाशांचे 2 डबे जाळल्यानंतर गुजरात दंगलीच्या आगीत पेटला होता. जमाव गुलबर्गा सोसायटीच्या दारात जमला होता. 68 माणसं आत जीव मुठीत घेऊन बसलेली होती आणि त्यांना अडवायला गेले काँग्रेसचे एक माजी खासदार. जमाव इतका क्रूर बनला होता की त्या 68 जणांसह त्या खासदारांना अत्यंत निर्दयीपणे मारलं गेलं. ते खासदार होते काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी. 68 लोक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या हल्ल्यात त्यांच्या पत्नी झाकिया जाफरी मात्र वाचल्या. आयुष्याकडे आशेने पाहत त्यांनी न्यायालयीन लढाई सुरू ठेवली, पण त्यांच्या निधनाने गुजरात दंगलीच्या पीडितांचा चेहरा पुसट झाला. देशाचे सध्याचे पंतप्रधान आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासह इतर राजकीय नेत्यांचा यात सहभाग आहे असं म्हणत झाकिया जाफरी यांनी 2002 ते 2022 असा 2 दशकांचा न्यायालयीन लढा दिला. 1 फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालं. न्यायाशिवाय त्यांनी घेतलेली एक्झिट अनेकांना चटका लावून गेली. कोण होत्या झाकिया जाफरी आणि त्यांनी कोणता लढा दिला होता, पाहूया या स्पेशल व्हिडिओतून. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान. गुलबर्गा सोसायटी प्रकरण देशासह जगभरात गाजले. या प्रकरणाने देशातल्या कट्टर आणि राजकीय विकृतींचा चेहरा जगाने पाहिला. 2002 मध्ये गुजरातमध्ये मानवतेला काळिमा फासणारा नरसंहार घडवून आणलेल्या 19 जिल्ह्यातील सुमारे 300 घटनांसाठी गुन्हेगारी आणि प्रशासकीय जबाबदारी तसेच या दंगलीला चिथावणी देणाऱ्या राजकीय नेतृत्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न या खटल्यात झाला. हाच प्रसिद्ध झाकिया जाफरी खटला असं म्हटलं जातं, कारण त्या या प्रकरणाच्या मुख्य याचिकाकर्त्या होत्या. सीजेपी सचिव तीस्ता सेटलवाड या खटल्यातील दुसऱ्या याचिकाकर्त्या आहेत. आपल्या पतीला डोळ्यांसमोर जमावाकडून मिळालेला मृत्यू पाहिलेल्या झाकिया यांनी अखेरपर्यंत न्यायासाठी लढा दिला, पण त्या न्याय न घेताच गेल्या असंच म्हणावं लागेल. सुरुवातीला या दंगलींसाठी जबाबदार असणाऱ्या सर्व प्रशासकीय आणि राजकीय व्यक्तींना न्यायालयात खेचण्यासाठी झाकिया यांनी 2006 मध्ये कनिष्ठ न्यायालयात तक्रार केली. या तक्रारीत झाकिया म्हणाल्या होत्या की गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांना या प्रकरणात आरोपी करावे. अपुऱ्या पोलीस बळाचे कारण देत नरेंद्र मोदी प्रशासनानं सैन्य बोलवण्याला उशीर केला. या त्यांच्या न्यायालयीन लढाईला सिटिझन्स फॉर द जस्टिस अँड पीस या संघटनेनं पाठिंबा दिला होता. 8 जून 2006 रोजी झाकिया जाफरी यांनी 63 लोकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 193 R/W, 114 IPC, 186 आणि 153 A86, 87 मधील कलम 302 R/W, 120 B अंतर्गत दंडनीय गुन्ह्यांसाठी FIR दाखल केला होता. भारतीय दंड संहिता आणि चौकशी आयोगाच्या कलम 6 अंतर्गतचा कायदा, गुजरात पोलीस कायदा आणि मानवी हक्क संरक्षण कायदा म्हणजेच PHRA नुसार 1991 नुसार तक्रार दाखल केली होती. केंद्रात सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांचे तसेच गृहमंत्री पण इतर अनेक शक्तिशाली लोक, ज्यात सर्वोच्च मंत्री आहेत, आमदार आहेत, उजव्या वर्चस्ववादी गटांचे नेते आहेत, IAS आणि IPS अधिकारी आहेत आणि राज्यातल्या नोकरशाहीतील बडे आणि शक्तिशाली पदाधिकारी आहेत, या सर्वांना झाकिया यांनी त्यावेळी जबाबदार धरला होता. गुजरातचे तत्कालीन DGP PC पांडे यांना उद्देशून केलेल्या एका तक्रारीत त्यांनी म्हटलं होतं की संवैधानिक शासन व्यवस्था कोलमडीस आलेली असताना वरील आरोपींनी अंमलात आणलेल्या आणि भयंकर गुन्हेगारी गटाद्वारे देशातील निरपराध नागरिकांच्या जीविताचं आणि मालमत्तेचं रक्षण करण्यात राज्य सरकारने जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर अपयश आले असं दाखवलं. हे मी तुमच्या लक्षात आणून देण्याची विनंती करते. 2002 सालच्या गुजरात दंगलीच्या 64 आरोपींना क्लीन चिट दिल्यानंतर चौकशी करण्याची याचिका झाकिया यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती, पण ती याचिका फेटाळली गेली. यानंतर झाकिया यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. यावर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक नेमले होते. विशेष तपास पथक म्हणजेच SITने 2012 मध्ये या सर्वांना पुन्हा क्लीन चिट दिल्यानंतर जाफरी हा अहवाल फेटाळण्यात यावा अशी मागणी करत महानगर दंडाधिकारी न्यायालयात गेल्या, पण तिथेही त्यांना निराश व्हावं लागलं. अखेर जाफरी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर त्यांची याचिका निराधार असल्याचं कोर्टानं सांगितलं. गुलबर्गा सोसायटी प्रकरणातील 72 आरोपींपैकी 24 जणांना 2016 मध्ये विशेष न्यायालयाने दोषी ठरवत त्यापैकी 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 2022 मध्ये हे सर्वजण जामिनावर बाहेर आले. आता झाकिया राहिल्या नाहीत. आयुष्याची अखेर त्यांनी न्याय मागण्यासाठी घालवली आणि निराश होऊन त्या जग सोडून गेल्या.
हा खटला देशाच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत महत्वाचा खटला समजला जातो. धार्मिक कट्टरतावाद, मानवतेला काळिमा फासतायत अशा कितीतरी घटना या देशात घडलेल्या आहेत. कित्येक निरपराध लोकांनी आपले जीव गमावले. पण आजही आपण विवेक बुद्धी पूर्णतः शाबूत ठेवली असं म्हणता येत नाही, कारण तशा घटना घडतायत. सर्व धर्मातल्या कट्टरतेवाद्यांनी हिंसेलाच केंद्रस्थानी ठेवून माणसाच्या आत बॉम्ब पेरण्याचे षडयंत्रच सुरू ठेवले तर माणूस माणूस न राहता हाडा मांसाचा केवळ गोळा बनूनच फिरेल. असा गोळा ज्याला विवेक नाही, शांतता नाही आणि जगण्या मरण्याची शाश्वतीही नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा, कमेंट बॉक्समध्ये ते कळवा आणि महाराष्ट्र दिनमान या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.